नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ तुमच्यासाठी एक चांगल्या प्रकारचा जी-आर घेऊन आलेलो आहे मित्रांनो. इथे जी वॅकेन्सी पदनिर्मितीबाबतचा हा जी-आर आहे मित्रांनो. शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय नागपूर या संस्थेत श्रेणीवर्धन अतिविशेष उपचार रुग्णालय सुरू करण्यासाठी नवीन पदनिर्मिती करण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे मित्रांनो. तर इथं संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे. किती वॅकेन्सी असणार आहे, सॅलरी किती असणार आहे, कशा पद्धतीने आपल्याला पद भरती असणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे. किती पद असणार आहे, सॅलरी काय असणार आहे, क्वालिफिकेशन कसं असणार आहे, संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनल नवीन असा चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट मी घेऊन येतो आपल्यासाठी. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. मित्रांनो, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय नागपूर या संस्थेचे श्रेणीवर्धन व विशेष उपचार रुग्णालय सुरू करण्यासाठी नवीन पद निर्मितीसाठी करण्याबाबत हा जी-आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाकडून आलेला आहे मित्रांनो. दिनांक 3 जानेवारी 2025 हा जी-आर असणार आहे मित्रांनो. त्यामध्ये मित्रांनो इथं दिलेल्या प्रस्तावना आपण बघणार आहोत. आता इथं प्रस्तावना जाणून घेऊया. वैद्यकीय शिक्षण संशोधन संचालय मुंबई यांच्या अधिपत्याखालील शासकीय दंत महाविद्यालय रुग्णालय नागपूर ही संस्था सन 1968 पासून कार्यरत असून संस्थेचा लाभ विदर्भातील सर्व जिल्हे लगतच्या जिल्ह्यातील दंत रुग्ण यांना होतो. या संस्थेत दररोज किमान 500 रुग्ण सेवांचा लाभ घेत असतात. तसेच या संस्थेत अतिविशेष उपचार सेवा सुरू केल्यास येथील पदवीपूर्व विद्यार्थी संख्येत वाढ होऊन अधिकाधिक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता येईल. त्या अनुषंगाने संस्थेचे श्रेणीवर्धनातील अतिविशेष उपचार रुग्णालय नवीन इमारतीच्या बांधकाम 13/4/2018 रोजी प्रशासकीयाने मान्यता प्रदान झालेली आहे. या संस्थेच्या अतिविशेष उपचार रुग्णालयांच्या नवीन इमारतीमध्ये खालील प्रमाणे 6 नवीन विभाग सुरू करण्याकरिता आलेले मित्रांनो. जसं कोणते डिपार्टमेंट आपण ते बघूया. डिपार्टमेंट ऑफ डिजिटल डेंटिस्ट्री, त्यानंतर डिपार्टमेंट ऑफ कॉस्मेटिक डेंटिस्ट्री, त्यानंतर डिपार्टमेंट ऑफ ओरल इम्प्लॉनॉटिक्स अँड डिपार्टमेंट ऑफ स्पोर्ट्स डेंटिस्ट्री and the Department of Craniofacial Surgery and Department of Forensic Odontology. ओके, असे सहा डिपार्टमेंट इथं करण्यात येणार आहे मित्रांनो. याकरिता आवश्यक पदनिर्मितीस मान्यता देण्याची प्रस्तावना शासनाच्या विचारधारणात होती मित्रांनो. ओके, त्याच्यामध्ये मित्रांनो शासनाचा निर्णय दिलेला आहे. वैद्यकीय शिक्षण संशोधन संचालय मुंबई यांनी अधिपत्याखाली शासकीय दंत महाविद्यालय रुग्णालय नागपूर संस्थेचे श्रेणीवर्धन अतिविशेष उपचार रुग्णालय सुरू करण्याकरिसाठी सोबत जोडलेल्या विवरणपत्राच्या दर्शवलेल्या वर्ग 3 मधल्या आपल्याला तांत्रिक संवर्गातील नियमित पदे असणारे मित्रांनो 5 आणि बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घेण्याची 86 पदे असणारी. इथे एकूण आपल्याला 91 पद निर्माण करण्यासाठी मान्यता प्रदान दिलेली आहे मित्रांनो. तर 91 पदे आपण खाली प्रमाणे इथं बघून घेऊ मित्रांनो कशा पद्धतीने असतात. ओके, आता इथे दिलेले आहे मित्रांनो त्यांनी शासकीय दंत रुग्णालय नागपूर संस्थेची इथं पदनिर्मितीसाठी सहपत्र विवरणपत्र आपण बघूया. इथं पहिले 5 पदे परमनंट असणारे नियमित पदे, पदांचे नाव, वेतन श्रेणी व एकूण पदे. परिचारिकसाठी मित्रांनो इथे त्याला सॅलरी बीच असणार आहे 1,12,400 35,400 पासून 1,12,400 पासून आपल्याला 35,000 पर्यंत सॅलरी मिळू शकते. 35,400 पासून 1,12,000 पर्यंत सॅलरी मिळू शकते. ते 4 पदे असणार आहे. परिसेविकासाठी मित्रांनो 38,600 पासून 1,22,800 एवढी सॅलरी मिळू शकते. 14 सॅलरी असेल तिथे एक पद असणार आहे मित्रांनो. ओके, तर बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात येणारा मनुष्यबळ सेवा. आता याच्यामध्ये जे मित्रांनो एकूण पदांची नाव दिलेले, एकूण पद दिलेलं आहे. सहयोगी प्राध्यापकासाठी 4 पदे असणारे, वरिष्ठ लिपिकसाठी 10 पदे, कनिष्ठ लिपिकसाठी 4 पदे, सांख्यिकी सहाय्यकसाठी 1 पद, वरिष्ठ तंत्रज्ञासाठी 1 पद, सहाय्य ग्रंथपालासाठी 2 पद, पुस्तक वाहकसाठी 1 पद, गॅस प्लॅनेट ऑपरेटरसाठी 1 पद, समाजसेवकसाठी 1 पद, स्वच्छता निरीक्षकासाठी 2 पद, सुरक्षा रक्षकासाठी 10 पद, कक्ष सेवकासाठी 8 पद, त्यानंतर वाहन चालकासाठी 3 पद, सफाई कामगारासाठी 18 पद, सहाय्यक शस्त्रक्रिया गृह परिचरसाठी 4 पद, परिचारसाठी इथं 16 पदे असणार. एकूण इथं मित्रांनो 86 पदे बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात येणार. अशा पद्धतीचा जी-आर आलेला आहे मित्रांनो. लवकरच भरती येणार आहे. ओके मित्रांनो,
खूप साऱ्या अशा नवीन-नवीन भरत्या इथं जाहीर होणार आहे मित्रांनो. तुम्ही अभ्यासाला लागून जायची, आपल्या अभ्यास करायचा आहे आणि आपल्याला भरतीचे लाभ घ्यायचे मित्रांनो. ओके. तर तुमच्यासाठी एक चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. तुम्हाला काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचे, जास्तीत जास्त मित्रपरिवारांना शेअर करायचं आहे मित्रांनो. ओके. आणि मित्रांनो चॅनलवर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. डेली तुमच्यासाठी नवीन-नवीन जी-आर्स आणि जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो आपल्या चॅनलवर. ओके. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर उत्तर आपल्या चॅनलला आणि जी आता भरती जाहीर झाली मित्रांनो, तर लगेचच आपण याचा व्हिडिओ पण बनवणार आहोत. तर तत्पूर्वी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला जॉईन व्हायला विसरू नका मित्रांनो. तिथे डेली अपडेट वगैरे तिथेच असतो. टेलिग्रामची लिंक आणि व्हॉट्सअपची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तिथून जाऊन लगेचच जॉईन होऊन जायचं मित्रांनो. तिथे आपल्याला पीडीएफ पण भेटून जाईल मित्रांनो, डाउनलोड करून घ्यायचं आपल्याला वाचायचं असेल तर. ओके. आणि काही शंका वगैरे तर टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला मेसेज करा. तत्पूर्वी तुम्ही चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब अपॉर्च्युनिटी असतो. जास्तीत जास्त मित्रांनो शेअर करा व्हिडिओ. असे जॉब रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. जय महाराष्ट्र.